आपल्याला समयत आहेत अभिजित भैया पवार आहेत. अभिजित भैया, काय सांगाल आज पुन्हा एकदा विठ्ठल नाना सर्जाच्या आणि सचिनच्या गाडीवरती बसले. बेफाम पब्लिक फायनलला पात्र सर्जा झाल्यानंतर अख्खा जो आपला पुणे पंढरपूर हायवे आहे त्याच्यात जो सेवा रस्ता आहे सगळा भरला होता. काय सांगाल या गर्दीला पाहिल्यानंतर? सर्जावर असलेलं सगळ्यांचं प्रेम आहे, सचिन आणि सर्जावर आणि विठ्ठल नानांवर हे असलेलं प्रेम आहे सगळ्या फॅन्सचं त्याच्या. त्याबद्दल त्यांचं तर आभार आहे, धन्यवाद आहे. ते एवढं प्रेम करतात सर्जावर. आणि सर्जा पण त्यांना कुठं लई कमी पडून देत नाही. कुठंतरी 19-20 झालं तरी परत तो रुटीनवर येतो. आजचा जो मैदानामध्ये फायनलला पात्र झाल्यानंतरचा जल्लोष कसा होता? आज हिंदी केसरी झाल्यापेक्षा जास्त जल्लोष होता. कारण त्याच्या फॅन्सनी सुद्धा वाट बघितली होती या जल्लोषची. आणि कुठंतरी गुरु शिष्याची जोडी आली आणि गुरु शिष्याची जोडी येऊन ते फायनलला आज म्हणजे त्या 2 नंबर तासावनं गट सुद्धा निघाला नाही कोणाला. तिथनं सिमी काढला, त्याचा आनंद जास्त होता. आणि म्हणजे गुरु शिष्याची जोड करत आहे का तर आहे. आणि सर्जा तर आहेच. आणि सचिनने बी आज दाखवून दिलं की मी कच्च्या गुरुचा चेला नाही. ही सचिनने सुद्धा दाखवून दिलंय आज. एवढ्या मोठ्या आजारपणात एवढ्या 15 आजारपणात उठून त्याने आज एवढी म्हणजे रेवाट्याचं रान नेलंय. आणि त्यातनं खडणीच म्हणावं लागेल सिमी काढला. सेमी आणि आता फायनल कड आली, काय सांगाल त्याविषयी? काय नाही, त्याच्या अंगावर कड आल्यावर आम्हाला नाही काळजी नाही. बरं. आता आजचं जे प्रेम पाहिलं तुम्ही, कसला जल्लोष होता मैदानामध्ये, काय सांगाल त्याविषयी? मैदानातल्या जल्लोषाविषयी काय सांगाल? फायनल पेक्षा तुफान जल्लोष झाला. फायनल पेक्षा फायनलला सुद्धा इतका जल्लोष होत नाही. मैदान सगळं इकडे आलं. हिंद केसरी सुद्धा एवढं जल्लोष होत नाही झाल्यावर. आज त्याच्या फॅनच्या नजरेत सरजा हिंद केसरीपेक्षा कुठला तरी मोठा पदवी असेल तर ते मिळली असेल सरजाला. आज फॅन्सकडून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावानं देवाभाऊ केसरी हे मैदान संपन्न होतंय. देवाभाऊ सुद्धा ही फार मोठं केसरी पद पण फार मोठे का? हो, 100% आहे ना. आज अख्खा महाराष्ट्र त्यांना मानतो. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत म्हटल्यावर ते असणारच पद मोठं. माळशिरस तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपते यांनी आयोजित केलंय मैदान. त्याचबरोबर एकदम म्हणजे सुंदर आणि पारदर्शक मैदान आयोजित केलंय. म्हणजे जिथल्या तिथं सगळ्या गोष्टीत निकाल की फॅसिलिटी न करता एकदम ह्याने नियमाने मैदाने अखिल भारतीय संघटनेच्या नियमाने मैदान झाले. सचिनच्या विषयी काय सांगाल? आजारपणात उठून आजारपणात उठून सचिनचा नाद नाही करायचा. सचिनच आहे. आज दोघांनी दाखवून दिलंय सर्जन सचिनने की ही जोडी एकत्र आल्यावर काय करू शकते ती. त्याचबरोबर नानांना सुद्धा आता ऑनलाईन बऱ्याच ठिकाणाहून मोठमोठ्या रकमांची बक्षीस आलेली आहेत, काय सांगाल त्याविषयी? नानांचं तर करावं तेवढं कौतुक थोडं. आज नानांनी परत एकदा बसून सचिन आणि सर्जाच्या गाडीवर दाखवलंय की सर्जाविषयीचं त्यांचं प्रेम असलेलं. आणि ह्याच प्रेमासाठी आम्ही नानांचं सर्जाचं एक म्हणजे एकत्रीकरण केलं होतं. ती सर्जा असेपर्यंत आम्ही असेपर्यंत नाना असेपर्यंत ती राहणार आहे. फक्त थोडंसं काय गाड्या नानांच्या पण आहेत त्यामुळे थोडं इकडे होतं त्यामुळे प्रॉब्लेम येतो. बाकी दुसरा तर काय विषय नाही. मित्रांनो, अतिशय सुंदर जोडी पळाली. आता सगळ्यांना फायनलची उत्सुकता आहे. ह्या प्रेक्षकांच्या विषयी, ह्या फॅन्सच्या विषयी काय सांगाल? ते बेफान प्रेम करतात सर्जावर प्रेम करणारी जितकी झालीत की मला आता एकदा गुलाला आणून दिला 5 किलो फॅन्सनी सर्जाच्या की आमच्याकडून सर्जाला गुलाले. तर त्यांनी गुलाल दिला तर त्यांचे सगळ्या फॅन्सच्याकडून असो की सर्जाने कायमस्वरूपी गुलालात राहावं हीच आमची इच्छा. आमच्या नंबरचा काही विषय नाही, पण आम्हाला सर्जा गुलालात राहिला तर लय मोठं समाधान आहे. कायम दिसतील का आता नाना गाडीवरती बसताना? आमची तर अडचण नानांना कायमला नाहीच आहे. पण थोडंसं आता त्यांनी जबाबदारी काय बैलांच्या घेतल्या ती त्यांना करावं लागणार ना. आपण बी समजून घ्यावं लागणार थोडं, असं नाही करून न जमणार. बरोबर. आता पुढचं कुठलं नियोजन असेल? बघू 12 तारखेला कधी पाहणार आहे. परवा दिवशी मुळीकवाडीच्या मैदानामध्ये सर्जा प्रमुख उपस्थित असणारे सर्जाची पाहुणा म्हणून येणार आहे, काय सांगाल? पहिल्यांदाच जातोय ते पाहुणा म्हणून. पलटण तालुक्यातला सर्जा आहे. पलटण तालुक्यातल्या बैलगाडी प्रेमींचं त्याच्यावर प्रेम आहे. त्याबद्दल त्यांचा आभार आहे. पहिल्यांदा त्या कमिटीचा आभार आहे की सर्जाला त्यांनी प्रमुख पाहुणा म्हणून तिथं उपस्थित दिली, मान दिला उपस्थितीचा. त्यामुळे त्यांचं आभार आहे पहिल्यांदा. चालतंय, धन्यवाद भैया. असंच आनंदी राहा. आणि खूप दम लागलाय तरी सुद्धा मुलाखत दिली तुम्ही. आभार. आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिन बैलाचे मालक शाहिद भाई मुलानी आहेत. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वप्नील शेठ सनस आहेत. आणि स्वप्नील शेठ यांनी सुद्धा आज नानांना तब्बल 5,000 रुपयांचं रोख बक्षीस पुकारलेलं आहे. असंख्य बक्षिसांचा वर्षाव झालेला आहे. काय सांगाल त्याच्याविषयी आणि आजच्या सेमीफायनल विषयी काय सांगाल? आजचं बोलायला एवढं कमी आहे कारण आज स्वप्नील शेठ असो, आमचे आनंद बल्लाळ सर असो, यांच्या नियोजनात आज गाडीचा
पायरा झालेला होता हा. आणि अचानकचा पायरा आहे हा. हा एका दिवसातला का तर सचिननं दात लावलेला हा. होता. सचिनला काढायचं का नाही काढायचं हे थोडंसं हे चाललेलं होतं की बाबा पळवायचा का नाही पळवायचा. परंतु त्यातून पण कालच्या दिवशी अचानक पायरा झाला आणि पायरा झाल्यानंतर स्वप्नील शेटचा आणि आपले बल्ला सरांचा कॉल आला की बाबा काय नाही आज आपल्याला पळायचं आहे. तर मी म्हणजे मला पायरा कोण आहे हे पण माहीत नव्हतं. परंतु ज्यावेळेस सकाळी इथं आल्यानंतर कळालं की आपण आज सर्जाबरोबर पळणार आहे तर खूप आनंद वाटला. का तर पहिली जोड ही पळालेली आणि सर्जा आणि सचिन हा म्हणजे माझ्या खरेदीनंतरचा पहिला प्रथम क्रमांकाचा मानकरी असेल तर हेच जोड असेल. त्यामुळं मला खूप आनंद वाटला ही जोड परत पळताना आणि आज पळालं आणि आज सेमीत जे काय घडवायचं होतं त्या दोन्ही वाघांनी घडवून दाखवलं. त्याबद्दल आम्हाला आणि त्याच्या जोडीला नाना सुद्धा गाडीवरती बसले होते. हे तर सगळ्यात मोठं म्हणजे महत्त्वाचा हे म्हणलं तर आमचे विठ्ठल नानाच आहेत. का तर नानांना जो सर्जा म्हणलं तर नानांशी म्हणजे ते रक्ताचं नातं असल्यासारखं आहे. ही त्रिकोण जर एकत्र आलं तर काही घडू शकतं. ही पहिलं बी बघितलं आहे आपण आणि आज बी हे त्रिकूट आल्यानंतर आपल्याला काय आहे ते दिसून आलं आणि खूप चांगली गाडी पळाली. नानाचं करल एवढं कौतुक कमी आहे. नाना इज ग्रेटच आहे. त्याचबरोबर आज म्हणजे सचिन असं करून दाखवलंय की मागच्या काही दिवसांमध्ये तो आजारपणात संघर्ष करत होता. काय सांगाल त्याविषयी? आता सचिनचं आता सगळ्यात आपण बाईटद्वारे आपण दाखवलंच. मागे एक मला वाटतं 23 तारखेच्या मैदानानंतर त्याचं 26 जानेवारीला ऑपरेशन केलं होतं आणि त्याच्यावर थोडंसं वेगळ्या प्रकारचा एक त्याच्याशी एक गोष्ट घडली होती. परंतु आज सचिनला हे नवीन जीवनदान आहे आणि ते नवीन जीवनदान आमच्या आनंद बल्ला सरांच्या यांच्या कष्टाने आणि मेहनतीमुळं आज आहे आणि त्याच्यातून आज सचिन उभारला आणि गेल्या राटीच्या मैदानाला पहिलंच मैदान फेरा न काढता त्यांनी 1 नंबरचा सुंदर आणि सचिननं 1 नंबरचा मानकरी ठरले होते महाराष्ट्र केसरीच्या. आणि आज खरंच अभिमान वाटतो की त्याचाच भाव सर्जा आज सर्जाबरोबर आज आम्ही सेमीला पास झालो आणि आज गुलालाचे फायनलला पात्र ठरलो. बरं, आज त्याचबरोबर उपवास सुरू आहे तुमचे, काय सांगाल त्याविषयी? खरंच आहे माझ्या पहिल्यापासून उपास चालू असतात. मला बी उपासाचं म्हणजे माझे कंटिन्यू असतात. मला येता येत नाही जास्त ते. आता मला मी आवर्जून म्हणेन महादेवाचा नाल्लाचा दोघाचा आमच्यावर आशीर्वाद चांगला आहे आणि त्या आशीर्वादाचा कुठं ना कुठं आम्हाला फळ मिळते. ते खूप सारा आनंद वाटतो ह्या गोष्टीतून सगळ्या गोष्टी. चालतंय, धन्यवाद. तुमचं अभिनंदन असंच कायम गुलाबात राहा. थँक्यू.